नमस्कार, मी शेखर मानसकर. जंगलात आपण जातो ते प्राणी पाहण्याकरता जातो. प्राणी दिसावेत याकरता आपण नाना प्रकारचे प्रयत्न जंगलामध्ये करत असतो. त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्राण्यांचं निरीक्षण करण्याकरता आपण निवडलेली जागा, निरीक्षण करण्याकरता आपण निवडलेली वेळ आणि ठिकाण, ज्या ठिकाणाहून आपल्याला निरीक्षण करता येतं प्राण्यांचं असं ठिकाण. खरं पाहायला गेलं तर अभयारण्यांमध्ये ह्यांच्या सोयी केलेल्या असतात. वॉच टॉवर्स असतात. त्या वॉच टॉवरवर तुम्ही बसलात तर तुम्हाला प्राणी दिसतात. वॉच टॉवर अशाच ठिकाणी उभारलेले असतात की ज्या ठिकाणी सहसा प्राणी येतात त्यामुळे तुम्हाला दिसू शकतात. काही हाईट्स बनवलेले असतात. हाईट्स म्हणजे लपणं ज्याला म्हणतात. या लपणांमध्ये तुम्ही जर लपलात तर बाहेरून आलेल्या प्राण्याला अजिबात कळत नाही की त्या ठिकाणी तुम्ही आहात आणि त्या प्राण्याला तुम्हाला जवळनं पाहता येतं. पण हे सगळे अभयारण्यांमध्ये केलेली व्यवस्था असते. रॉ जंगलामध्ये, ज्या जंगलांमध्ये आपण जाणार आहोत अशा जंगलांमध्ये अशा प्रकारची कुठली व्यवस्था नसते. त्यामुळे प्राण्यांचं निरीक्षण कुठनं आणि कसं करायचं ह्याचा अभ्यास करावा लागतो. खरं पाहायला गेलं तर जंगल हे प्राण्यांचं घर आहे. त्या ठिकाणी ते राहतात, त्या ठिकाणी ते जन्माला येतात, मरेस्तोपर्यंत ते तिथे राहतात, वावरतात आणि त्यामुळे दिवसाचे 24 तास त्यांच्याकरता ते घर असतं आणि त्यांचा वावर हा ठराविक वेळेला विशिष्ट ठिकाणी असतो. हे ठिकाण त्यांनी निवडलेलं असतं. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचा जाण्याचा मार्ग असेल, त्यांचं पाणी पिण्याचं ठिकाण असेल, त्यांचं चरण्याचं किंवा शिकार करण्याचं ठिकाण असेल, त्यांची घरं असतील, या सगळ्यांचं निवड हे त्यांनी केलेली असते. आणि त्या ठिकाणी त्यांचा जो वावर असतो हा वावर आपल्याला दिवसाचे 24 तास खरं तर पाहता येतो. याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी ते काही ना काही प्रकारे असतातच. म्हणजे जे जंगलामध्ये 2 प्रकारचे प्राणी असतात. काही प्राणी असे असतात की जे दिवसा वावरतात, काही प्राणी असे असतात की जे रात्री वावरतात. रात्रींचे प्राणी किंवा नॉक्टर्नल ॲनिमल्स असं त्यांना म्हणतात. आणि आपापल्या सोयीनुसार त्यांनी या वेळा ठरवून घेतलेल्या आहेत. जे प्राणी दिवसा वावरतात यातले बरेचसे शाकाहारी प्राणी आहेत, जसं वानरं आहेत किंवा गवे आहेत किंवा सांबरं आहेत. हे सगळे दिवसा जास्त फिरणारे प्राणी आहेत. अर्थात यातले सांबरं आणि गवे दिवसाच फिरतात असं नाही, रात्री सुद्धा फिरतात. पण वानरांसारखे प्राणी नेसेसरीली दिवसाच फिरतात. अनेक प्रकारचे पक्षी जे आहेत या पक्ष्यांना रात्री नीट दिसत नाही. त्यामुळे रात्री ते एखाद्या ठिकाणी जाऊन राहतात आणि त्याच ठिकाणी राहतात. त्यांचा सगळा वावर दिवसा असतो. काहीच पक्षी असे आहेत की जे रात्रीचे पक्षी आहेत, जसं रातवा आहे किंवा काही टिटवे आहेत. टिटव्यांच्या ओरड सगळं रात्री चाललेलं असतं. घुबडं आहेत, यांचा सगळ्यांचा वावर हा रात्री असतो. पण बाकी बरेचसे पक्षी हे दिवसा वावरतात. सरपटणाऱ्या प्राण्यांच्या बाबतीत म्हणाल तर साप हे रात्रींचे आहेत, म्हणजे नॉक्टर्नल आहेत. सापांच्या हालचाली सगळ्या रात्री चाललेल्या असतात. त्यामुळे खरं तर दिवसा जंगलामध्ये कुठेही काही ना काहीतरी हालचाल चाललेलीच असते. आपण फक्त ती पाहतो कुठनं आणि कशी याच्यावर सगळं अवलंबून आहे. हे पाहण्याकरता काही गोष्टी आपल्याला या उपयोगाच्या ठरतात. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण घातलेला वेश. काहीतरी भडक रंगाचं आपण घालून गेलो तर लांबनं आपण लोकेट होतो. आपण जर निसर्गाशी मिळते जुळते रंग घातले, म्हणजे हिरवा रंग असेल किंवा ग्रे कलरचा रंग असेल या तपकिरी रंग असेल डार्क, हे रंग जर घातले तर तुम्ही निसर्गामध्ये मिसळून जाता आणि त्यामुळे पटकन तुम्ही लोकेट होत नाही प्राण्यांच्या दृष्टीने. त्याचे 2 पाहिजे असतात. एकतर जे प्राणी तुम्हाला घाबरून पळतात त्यांना तुम्ही दिसत नाही आणि जे प्राणी तुमच्यावर अटॅक करण्याची शक्यता असते अशाही प्राण्यांना तुम्ही दिसत नाही. त्यामुळे अशा प्रकारचे वेश घालणं हे अतिशय फायद्याचं आहे. हे वेश कसे असावेत तर मार्केटमध्ये कॅमोफ्लॉज ड्रेसेस मिळतात. हे कॅमोफ्लॉज म्हणजे पाना फुलांच्या रंगाचे जे ड्रेसेस असतात त्यातनं लांबनं अजिबात ओळखायला येत नाही. दिवसाभरामध्ये जंगलात आपण राहत असताना दिवसाचे 24 तास काही ना काहीतरी घडत असतं. जंगलाच्या जर इनर भागात आपण राहिलो तर दिवसाचे 24 तास आपल्याला काही ना काहीतरी हालचाली दिसतात. कदाचित आपण जिथं राहतो त्याच्या जवळ काहीतरी असेल, काही प्राण्यांची घरटी असतील, काही पक्ष्यांची घरटी असतील आणि बसल्या जागून आपल्याला दिसू शकतात. मी पहिल्यांदाच सांगितलं की जंगलामध्ये पहिलं म्हणजे आवाज नको आहे. आपला आवाज जर पूर्णतः बंद केला, आपल्या हालचालीचा अगदी मिनिमम ठेवल्या, जंगलातला एखादा दगड पडलाय किंवा एखादा खडक पडलाय असे आपण जर पडून राहिलो
तर प्राण्यांना आपण जाणवत नाही आणि ते त्यांच्या नॅचरल हालचाली करत असतात आणि या हालचाली करताना आपल्याला ते दिसू शकतात. हे एक प्रकारचं निरीक्षणच आहे. निरीक्षण करण्याकरता विशिष्ट ठिकाणी जाऊन बसायला पाहिजे, असे वॉचटॉवर वगैरे हे मान्यच आहे. पण जिथे नाही त्या ठिकाणी कुठं बसायचं? प्राणी दिसण्याच्या काही वेळा आहेत का? तर हो, काही प्राणी दिसण्याच्या वेळा ठराविक आहेत. त्यातल्या त्यात संध्याकाळी 4 ते रात्री 8 याला ॲक्टिव्ह पिरियड असं म्हणतात. या काळामध्ये जास्तीत जास्त प्राण्यांच्या हालचाली या जंगलाच्या भागामध्ये चालतात. म्हणजे संध्याकाळी 4 झाली, 4 वाजले की काही प्राणी त्यांच्या बिळातनं बाहेर पडतात, हळूहळू अंदाज घेतात आणि अंदाज घेऊन ते बिळातनं बाहेर पडून आपल्या चरण्याच्या किंवा फिरण्याच्या ठिकाणी जायला लागतात. बरेचसे प्राणी यांना पाणी प्यायचं असतं. या पाणी पिण्याकरता त्यांनी काही वेळा निवडलेल्या असतात. काही प्राणी संध्याकाळी येतात, काही प्राणी रात्रीच्या वेळेला येतात, काही प्राणी मध्यरात्री येतात, काही प्राणी पहाटे येतात आणि काही प्राणी 2 वेळा येतात, संध्याकाळी एकदा येतात, पहाटे एकदा येतात. पण त्यांच्या विशिष्ट वेळा ठरलेल्या असतात आणि त्यांची ठिकाणे ठरलेली असतात. त्याच ठिकाणी ते पाणी प्यायला येतात आणि तिथे आले तर आपल्याला ते दिसू शकतात. मी जसं सांगितलं की आपला निवास हा एका पाणवठ्यापासून एका सुरक्षित अंतरावर असावा, ज्याच्यामुळे त्या पाणवठ्यावर येणाऱ्या प्राण्यांना आपल्यामुळे डिस्टर्ब होत नाहीये आणि आपल्यालाही त्यांच्यामुळे धोका नाहीये. अशा ठिकाणी जर असेल तर बसल्या जागून आपण संध्याकाळच्या वेळेला पाण्यावर आलेले प्राणी पाहू शकतो. अर्थात ही अत्यंत आयडियल केस आहे. असं ठिकाण मिळणं दरवेळेस शक्य असतं असं नाही. त्यामुळे आपल्याला काही ठिकाणं शोधायला लागतात की ज्या ठिकाणी आपल्याला जाऊन बसता येईल. खरं तर आपला जो निवास असतो त्याच्यापासून थोडंसं लांब जाऊन बसणं फायदेशीर आहे. याचं कारण असं आहे की ज्या ठिकाणी आपण राहतो त्या ठिकाणी काही ना काहीतरी आपला वास येत असतो. म्हणजे तो आपल्या अन्नाचा वास असेल, तो आपल्या पांगवणांचा वास असेल, तो आपला सगळा एकंदरीत वास म्हणतात. जंगलातला प्रत्येक प्राणी हा वासावर खूप अवलंबून असतो. त्यामुळे यांना वास येत असतो. आपण जर त्या ठिकाणापासून लांब जाऊन बसलो तर हा वास त्या मानाने कमी होतो. आता किती जणांनी बसावं निरीक्षणाकरता? तर खरं तर एकट्याने निरीक्षणाकरता बसलं पाहिजे. अंतर टाकून निरीक्षणाकरता बसलं पाहिजे आणि त्यामुळे एकमेकांचा डिस्टर्ब होत नाही. एकत्रित जो आवाज असतो हा आवाज होत नाही आणि अत्यंत शांततेत आपल्याला निरीक्षण करता येतं. 4-5 जण जर एकत्र बसले तर एकामुळे दुसऱ्यामुळे तिसऱ्याला काहीतरी याला खास सुटली, त्याला खोकला आलाय, ह्याच्यामुळे सदोदित आवाज होत राहतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निरीक्षणाच्या वेळेला खोकला आलेला नसला पाहिजे. आपल्याला जर खोकला आला असेल तर सतत डिस्टर्ब होत राहतो. सतत शिंका येणं, खोकला येणं या आवाजांमुळे त्या वातावरणात जो डिस्टर्ब होतो त्यामुळे आपण आपली जाणीव प्राण्यांना करून देत असतो. मी मगाशी सांगितलं तसं प्रत्येक प्राण्याचे सेन्सेस खूप जागृत असतात आणि या सेन्सेसमुळे त्यांना इथं माणूस बसलाय हे पटकन कळतं. आपण खोकलो किंवा शिंकलो किंवा काही आपल्या आवाजामुळे प्राण्यांना पटकन कळतं की या ठिकाणी कोणतरी बसले आणि त्या ठिकाणी ते यायचं टाळतात. त्याचं कारण असं आहे की नेहमीचं त्यांचं रुटीन आहे, त्या रुटीनमध्ये काहीतरी डिस्टर्बन्स आहे हे त्यांच्या लक्षात येतं आणि त्यामुळे ते तिथनं यायचं टाळतात. बऱ्याच वेळा अलीकडेच थांबून ते खूप वास घेतात, पाहण्याचा प्रयत्न करतात आणि शक्यतो ती बाजू टाळून दुसऱ्या बाजून जाण्याचा प्रयत्न करतात. याच्यामध्ये बऱ्याच वेळा अंधार पडून जातो आणि त्यामुळे आपल्याला काहीही दिसत नाही. याच्याकरता आपण ज्या ठिकाणी राहणार आहोत त्या निरीक्षणाकरता बसणार आहोत त्या ठिकाणी अशा प्रकारची कुठली हालचाल होणार नाही पाहिजे. निरीक्षणाकरता शक्यतो आपण एकट्याने बसायचं. आता कुठं बसावं? तर मी सांगितलं तसं पाणवठ्याच्या ठिकाणी प्राणी दिसण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते. पण पाणवठ्याच्या इतक्या जवळ जाणं पूर्णतः चुकीचं आहे. पाणवठ्यापासून खूप सेफ डिस्टन्स ठेवून मागे अंतरावर बसायला पाहिजे. मग याच्याकरता एक झाड निवडलं तर फार उत्तम. झाडावर बसणं तसंही सोपं नसतं. झाडावर अनेक प्रकारचे किडे असतात, अनेक कोळी असतात, चावणाऱ्या मुंग्या असतात आणि झाडावर चढून बसले की थोड्या वेळा आपल्याला टोचायला लागतं. त्यामुळे झाडावर बसणं तसं सोपं नाही आहे. जर झाडावर मचाण केलेलं असेल तर गोष्ट वेगळी, पण जर मचाण नसेल नुसत्या फांदीवर तुम्ही बसणार असाल तर ते तुमच्याकरता सोयीचं नाही, ॲडवायजेबल पण नाही. मग कुठं बसावं? तर खरं तर जमिनीवर बसावं. जमीन ही थोडीशी उंचवट असेल तर फार चांगलं. जमीन जे जिथं बसायचे तो एखादा खडक असेल मोठा तर फार उत्तम. पण खडकावर आपण लांबनं दिसतो, लोकेट होतो. म्हणजे खडकावर जर आपण झोपून राहिलो तर आपलं निरीक्षण सगळ्यात चांगलं होईल. पण खडकावर आपण बसलो तर आपण सतत हालत राहणार, लांबनं आपण दिसतो आणि त्यामुळे प्राण्यांना ही जाणीव होते. उलट सगळ्या बाजूने तो खडक दिसत असतो. त्यामुळे तुम्ही कुठने प्राण्यांना दिसताच. त्यामुळे त्या ठिकाणी बसणं टाळावं. खरं तर झाडाच्या एखाद्या बुंध्यात बसावं.
काही झाडं खूप मोठी असतात आणि त्यांचे बुंदे जे असतात त्या बुंद्यामध्ये बसायला जागा असते. त्या बुंदे जर तुम्ही बसलात, अंगावर एखादा जर रग घेतलात तर तुम्ही अजिबात दिसत नाही आणि मग प्राण्यांच्या नॅचरल हालचाली चालू होतात, ज्या हालचाली आपल्याला पाहता येतात. आपलं निसर्गाशी एक कमिटमेंट आहे की आपल्यामुळं तिथे कुठल्याही परिस्थितीत डिस्टर्बन्स होणार नाही आपण पाहणार आहोत. मला निरीक्षण करायचंय, मला एखादा प्राणी पाहायचा आहे किंवा मला अनेक प्राणी पाहिजे म्हणून मी काहीही करून ते प्राणी पाहीन आणि त्यांचे फोटो काढण्याकरता काहीही प्रयत्न करीन, हे पूर्णतः चूक आहे. एथिकली धिस इज रॉंग. खरं तर आपण हे तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आपण हे सगळं करण्याची काही आवश्यकताच नाही. पण तरी जर आपण जाणार असू तर पहिला प्रेफरन्स त्या प्राण्यांच्या आयुष्याला आहे. ते कसे जगतात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यांच्या जगण्यात काही डिस्टर्बन्स होत नाहीये ना, हे आपल्या दृष्टीने पाहणं महत्त्वाचं आहे. म्हणून निरीक्षण करताना अशा एक अंतरावरून निरीक्षण करणं की जिथून तुमच्या अस्तित्वाचा त्रास या प्राण्यांना होणार नाही. त्यांचं रुटीन चालू राहील आणि तुम्हाला तरी ते बघता येईल असं पाहणं आवश्यक आहे. जर तुम्ही ओढ्याच्या आसपास बसणार असाल तर एखाद्या ओढ्याच्या वळणावर जिथे दोन्ही बाजू दिसतात अशा ठिकाणी बसून राहणं जास्त चांगलं. जर तुम्ही मैदानावर बसणार असाल तर मैदानाच्या एका टोकाला, एका कोपऱ्यामध्ये जिथं तुम्ही दिसणार नाही पण सगळं मैदान तुमच्या दृष्टीपथात येईल अशा ठिकाणी बसणं हे जास्त ॲडवाइजेबल आहे. मी सांगितलं तसे पाहताना एक गोष्ट पाहिजे की प्राण्यांचा येण्याचा मार्ग नाही आहे ना, कारण जर मैदान असेल किंवा काही असेल आणि किंवा ओढा असेल तरी ओढ्याच्या बाजूने येणारी प्राणीवाट असते. अशा प्राणीवाट्यांवरनं जर एखादा गव्यासारखा प्राणी आला तर तो आपल्याला परवडणार नाहीये. त्यामुळे हे पाहणं आवश्यक आहे की आपण कुठे बसतो. म्हणजे मैदानावरचं निरीक्षण असेल किंवा ओढ्यातलं निरीक्षण असेल किंवा काही असेल तरी आपण हे पाहणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी आपण बसतोय त्या ठिकाणी काही धोका तर नाही ना, म्हणजे त्या ठिकाणी सापांची बिळं आहेत का किंवा सपाटी आहेत का कुठल्या ज्याच्यामध्ये साप आहेत किंवा विंचू आहेत किंवा कोळी आहेत, हे आहेत का पाहणं आवश्यक आहे. याचं कारण हे सगळे नॉक्टर्नल प्राणी आहेत, रात्री फिरणारे प्राणी आहेत. आणि तुम्ही जेव्हा निरीक्षणाला बसाल त्यानंतर काही वेळानं ते आपली जागा सोडतील आणि जर त्यांना असं दिसतं की तुम्ही तिथं आहात तर ते तुमच्यावर हल्ला करतील, तुम्हाला डंख मारतील किंवा चावतील किंवा काही करतील. अनेकदा झाडांच्या खोडामध्ये माईट नावाचा किडा असतो. या माईट्स सुद्धा तुमच्या अंगाला लागू शकतात. खूप मोठ्या प्रमाणात खास तुम्हाला सुटू शकते. जंगल किती चावतं याच्यावर मी एक एपिसोड करणार आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेनच. पण या सगळ्याचा धोका निरीक्षणाला बसल्यानंतर तुम्हाला असतो, त्यामुळे याची काळजी घेणं आवश्यक असतं. काही वेळेला या झाडांच्या बुंध्यामध्ये चावणाऱ्या मुंग्यांची घरटी असतात किंवा चावणाऱ्या मुंग्यांची काही ते रांग असते आणि ही तुम्हाला प्रचंड प्रमाणात चावू शकते ज्या वेळेला तुम्ही त्या ठिकाणी बसून रात्र झालेली असते. त्यावेळेला निरीक्षणाला एकदा बसल्यानंतर जर रात्र झाला तर तुम्हाला जागा बदलता येत नाही आणि त्यामुळे असलेल्या जागेवरच तुम्हाला ते करणं आवश्यक असतं. आणि त्यामुळे ही जागा पाहून म्हणजे अनेक वेळेला पाहून कुठला धोका नाही आहे असं पाहून ही जागा सिलेक्ट करणं आवश्यक असतं. निरीक्षण आपल्याला करायचंय त्यातल्या 2-3 क्रायटेरिया आपण लक्षात घेऊ. पहिलं क्रायटेरिया म्हणजे असं की प्राण्यांना डिस्टर्बन्स न होता निरीक्षण करायचे. प्रेफरन्स त्यांच्या आयुष्याला आहे. जर त्यांच्या आयुष्यात डिस्टर्बन्स आपल्या निरीक्षणामुळे जर डिस्टर्बन्स होणार असेल तर आपल्याला ते निरीक्षण नको. पहिला प्रेफरन्स हा प्राण्यांना आहे. दुसरा प्रेफरन्स आपल्या सुरक्षिततेला पण आहे. म्हणजे एखादा प्राणी अंगावर येणं किंवा साप चावणं किंवा विंचू चावणं किंवा मुंग्या चावणं हेही आपल्याला टाळणं गरजेचं आहे. निरीक्षणाच्या वेळा कुठल्या तर मी म्हणलं तसं संध्याकाळी 4 ते 8 ही सगळ्यात उत्तम वेळ आहे. सकाळच्या वेळेला पक्ष्यांकरता चांगली वेळ आहे. म्हणजे फॉरेस्ट बर्ड्स किंवा पक्ष्यांच्या एकंदरीत हालचाली या सकाळी सूर्योदयानंतर काही वेळ म्हणजे अगदी झुंजूमुंजू होतो तेव्हापासून ते साधारणतः 8 वाजेपर्यंत अशा पक्ष्यांच्या हालचाली झालेल्या असतात. त्यामुळे या पक्ष्यांच्या हालचाली आपल्याला पाहता येतात. बाकी दिवसभर इतर जे छोटे प्राणी आहेत या प्राण्यांच्या हालचाली पाहायला लागतात. त्याच्याकरता तुम्हाला जंगलात फिरून पाहायला लागतं. त्यामुळे एका ठिकाणी निरीक्षण ते नाही आहे. निरीक्षणाला बसण्याचं ठिकाण आणि वेळ ही नक्की संध्याकाळची आहे. संध्याकाळी 4 ते 8 या वेळात. पण 4 वाजता बसण्याच्या आधी तो स्पॉट तुम्हाला 3 वाजताच नक्की करायला लागतो. साधारणतः 4 वाजता त्या ठिकाणी तुम्ही बसून स्थिरस्थावर व्हायला लागतं. 4 ते 5 हा वेळ तुम्हाला नुसताच द्यायला लागतो जेणेकरून तुमच्या अस्तित्वाची जाणीव त्या भागातून पुसली जाईल. तुम्ही तिथं जेव्हा जिथनं येता
त्या भागातून तुम्ही चालत आलेले असतात. तुमच्या चालण्यामुळं दगडांचे आवाज, तुमच्या बाकी सगळ्यांचे आवाज हे त्या भागामध्ये झालेले असतात. त्यामुळे तिथल्या प्राण्यांना जाणीव झालेली असते, येतं कोणतरी गेले. ही जाणीव पुसली जाऊन तुम्ही त्या भागामध्ये स्थिर स्थावर होण्याकरता 1 तास तुम्हाला लागतो. 5 वाजल्यानंतर खऱ्या हालचाली सुरू होतात. जर उन्हाळा असेल तर त्या लवकर होतात, थंडीमध्ये या हालचाली उशिरा होतात. पाण्याची जर उपलब्धता खूप असेल तर त्या मानाने या हालचाली आपल्याला दिसत नाहीत. पण जर उन्हाळ्याचे दिवस असतील तर विशिष्ट ठिकाणीच पाणी प्यायला प्राणी येतात, त्यामुळे ते आपल्याला दिसण्याची सगळ्यात शक्यता जास्त असते. पण हे निरीक्षण हे जंगलाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आपल्याला निरीक्षण करायचे, प्राण्यांचं आयुष्य सांभाळून करायचे, जंगलात कुठलाही डिस्टर्बन्स होऊ न देता आपल्याला हे निरीक्षण करायचं. आणि ह्याच्याकरता ज्या गोष्टी आपल्याला करायला पाहिजेत त्या गोष्टींची एक लिस्ट मी तुम्हाला सांगितली. धन्यवाद.